जुन्या बांधा पत्रदेवी रोडवर आरोसबाग तिठ्याजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकाने अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 10,24,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। शुक्रवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास जुना पत्रदेवी बांधा रोड आरोसबाग तिठ्याजवळ संशयित वाहनांची तपासणी मोहीम सुरू होती। यावेळी टोयोटा कंपनीची राखाडी रंगाची इनोव्हा कार क्रमांक MH43AJ1819 अडवून तपासणी केली असता गाडीच्या मागील सीटवर व डिक्कीमध्ये गोवा बनवडीच्या विदेशी मद्याचे विविध ब्रँडचे एकूण 30 बॉक्स म्हणजेच 540 बाटल्या आढळून आल्या। या अवैध मद्य वाहतुकी प्रकरणी वाहन चालक रितेश प्रभू मात्रे वय 35 राहणार तुर्भे ठाणे याला पथकाने ताब्यात घेतलंय। या धडक कारवाईमध्ये अंदाजे 4,24,800 रुपये किमतीचे मद्य आणि मद्यसाठा वाहतुकीसाठी वापरलेली अंदाजे 6 लाख रुपये किमतीची इनोव्हा कार असा एकूण 10,24,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, कोल्हापूर विभागाचे विभागीय उप-आयुक्त विजय चिंचाळकर आणि सिंधुदुर्ग अधीक्षक श्रीमती कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाई करणाऱ्या पथकामध्ये इन्सुली तपासणी नाक्याचे दुय्यम निरीक्षक मिलिंद माळी, दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, दुय्यम निरीक्षक विवेक कदम तसेच जवान संदीप कदम, जवान दीपक वायदंडे, जवान सागर सूर्यवंशी, जवान सतीश चौगुले व जवान अभिषेक खत्री यांचा सहभाग होता। या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक मिलिंद माळी करत आहेत।